नमस्कार. आज आपल्याला एक विषय असा आहे. एक आमचे मित्र आहेत. तर त्यांच्याकडे आपलं सहज बसलो होतो. तर आता आपण ग्रस्त आश्रमी म्हणल्यावर काय, आपण संसारिक माणसं म्हणल्यावर काय, संसाराच्या गप्पा निघणार नाही. पण ते संसार करीत असताना थोडीशी त्यांना अध्यात्माची खूप आवड असणारा माणूस. संसार म्हणलं सुख आणि दुःखाचा दोन्हीचं मिश्रण असणारा ते संसार. अध्यात्म म्हणलं की शुद्ध अनुभूतीची गोडी किंवा भगवंताची ओढ, असं त्याचं एक स्वरूप आहे. आता भगवंत हा न दिसणारी गोष्ट आहे. तर ते त्यांना सहज विचारलं की बाबा, ते सकाळी पूजेला बसलेले होते. त्यांच्यामुळे ग्रंथ ज्ञानेश्वरी म्हणलं, हे ज्ञानेश्वरीचं ग्रंथ कधीपासून वाचतात, त्याच्यापासून तुम्हाला काय अनुभव फायदा झाला किंवा अनुभूती भेटली किंवा त्याच्यापासून तुम्हाला काय मिळालं. तर आज समाज म्हणतो की ज्ञानेश्वरी वाचून काय फायदा आहे, गीता वाचून काय फायदा आहे, भागवत लावून काय फायदा आहे. असे चर्चा आपल्या ते वारकरी संप्रदायाचे. त्याचं ते म्हणजे कुठं त्यांना भजन येत नाही, कीर्तन येत नाही. एक साधा माणूस, पण त्याचं त्याचे जे नियम आहेत, त्यांचं जे व्रत आहे, त्यात कॉम्प्रोमाइज न करणारा व्यक्ती, तत्वनिष्ठ व्यक्ती. आणि म्हणलं का हे कधीपासून तुम्ही म्हणजे त्याची तुम्हाला हे भेटली, आवड भेटली किंवा ते तुम्ही कधीपासून करता? ते काय नाही म्हणले, मी माझं लग्न झालं त्याच्या अगोदर तर 2 वर्षांनी मला एक कुणीतरी सद्ग्रस्त भेटले. आणि त्यांनी असं बोलता त्यावेळेस सांगितलं, म्हणले बसलो म्हणले, ती ज्ञानेश्वरी वाचित म्हणजे आता जवळपास 70च्या घरात वय असेल त्यांचं. म्हणतात ना, ते ज्ञानेश्वर जवळ बसलं की ज्ञान देते ज्ञानेश्वरी. ज्ञान देणारच ज्ञानेश्वरी. ते ज्ञान तर देतेच, पण त्या ज्ञानाच्या जोरावर जे संसारामध्ये सुख दुःख येतं. तर त्यांना परत अजून प्रॉब्लेम असा आला मध्ये, त्यांचा मुलगा खूप दारूच्या आहारी गेला. एक मुलगा मध्ये सोडून गेला. मी म्हणलं, बाप्पा हे आता हे जे तुमच्यामध्ये संकट आले, तर तुम्ही हे कसे ॲडजस्ट केले? तुमच्या चेहऱ्यावर तर कधी नैराश्य, तणाव. तर त्याने सहज सांगितलं, म्हणले सहज बोलून गेले ते की सर्व त्याच्यामुळेच होतं. म्हणजे सर्व काही तो करतो. ज्याचं आयुष्य जिथपर्यंत असतं तिथपर्यंत ते राहतो, आपल्याशी बोलतो आणि ते निघून जातो. आता जे मुलं माझ्या पोटी जन्माला आलेत, ते काय मला विचारून आलेत का? आणि जर विचारून आले असते तर आपण ती अशी घेतली असते का? नाही. म्हणजे भगवंतानी जे पाठवले त्याच्यावर फक्त हे भगवंता तू दिलेस म्हणून त्यांच्यावर प्रेम करायचं. जे येणार ते त्यांच्या पद्धतीने, त्यांचं सुखदुःख, त्यांचं लाभहानी, काय त्यांचं कर्म, काय त्यांचं दैव, ते त्या प्रत्येकजण आपापलं दैव कर्म सगळं घेऊन येत असतो. सुखदुःख घेऊन येत असतो, पाप पुण्य घेऊन येत असतो, त्याच्या परमेश्वर जीवन जगत असते. तर म्हणलं हे तुम्हाला हे नेमकं कशामुळे कळालं? म्हणलं हे काय म्हणजे तुम्ही एवढं जे आता हे तर लोक म्हणते देवाने सगळं आमचे वाटोळं केलं, देवाने आमचा देव असतात, देव आहे का, असे बरेक देवावर प्रश्न उभा करतात. ते म्हणले नाही, हे जे माऊलीने जे सगळं प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक पावलाचं आपल्याला दर्शन दिले, प्रत्येक पावलाचं आपल्याला ज्ञान दिले, प्रत्येक पावलाचं आपल्याला संसारामधलं सगळं समजून सांगितलं ना. तर मग आता हे आपण त्याच्यामुळं तर मी एवढं म्हणजे ह्याच्यामध्ये आलो, म्हणजे की नैराश्य नाही, दबाव नाही किंवा कुठलं हे नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमधून मला भेटल्या आणि त्याच्यामुळं मला हे दुःख पचवण्याची कॅपॅसिटी माझ्या जीवनात उतरली. त्याचा परिणाम असा झाला पुढच्या टप्प्यामध्ये. ते म्हणले, त्यांचं म्हणणं आलं की बाबा कुठलीही गोष्ट समजा मुलं शिक्षण घेत असले तर त्यांना ते अभ्यास करूनच सगळ्या परीक्षा देऊनच पास व्हावं लागतं ना. तसं हे भगवंताच्या परीक्षा असतात. त्या परीक्षा हे भगवंतानी मला सुधारण्यासाठी पावलेले दुःख आहेत, मला सुधारण्यासाठी, आणि त्यांचं ते प्रारब्ध असतं. म्हणजे अशा गोष्टीने त्या असतं म्हणजे. तर त्याच्यात आपण हपकायचं नसतं. म्हणून ज्ञानेश्वरी वाचून तुम्हाला फायदा काय झाला? म्हणलं हाच फायदा आहे ना मला.
मला हे दुःख पचण्याची कॅपॅसिटी उभा राहिली आणि आनंद आमच्या कुटुंबामध्ये आज आनंद आहे. आणि जे मुलगा ते खूप दारूच्या आहारी गेला ते काय झालं काय माहीत नाही, ते पण दारूच्या बाहेर सुटून ते स्वामी समर्थाचं काम करायला लागला आज जबरदस्त. ज्या वडिलांनी त्याला हाणलं मारलं सगळे प्रयोग केले पण ते काय बदलायला तयार होतं. पण त्यांचा ठाम निश्चय झाला की ही एक की म्हणले मी ज्या दिवशी पूर्ण माऊलीला शरण गेलो म्हणले, माझ्या हातातली काही गोष्ट नाही भगवंता, माऊली तुम्हीच आता याला सांभाळा, याला काय बदलायचं आहे नाही बदलायचं हे तुम्ही ठरवा. मी माझं जे काय होतं मी सगळं वापरलं पण माझ्या बदल होऊ शकत नाही, हे तुमच्या हातची गोष्ट आहे. आणि ते मुलगा आज दारू प्यायचं कुठलंही त्याला औषध दिलं नाही, कुठलं त्याला म्हणजे केलं नाही, ते ऑटोमॅटिक कुठंतरी त्याला एक ह्याचे स्वामी समर्थाची माणसं भेटली, चर्चा झाली, चर्चेतून ते गेला, ते सगळं आज त्या पद्धतीने सकाळच्या साधना करायला लागला. मग त्यांना मी म्हणलं हे म्हणले फक्त माऊलीची करतात. दुःख आले, दुःखात मला उभं राहण्याची कॅपॅसिटी झाली. दुःखामधून सावरायचं काम ज्यावेळेस मी शरण पूर्ण शरणागती पत्करली, त्याचा परिणाम हे मुलगा असं कोणालाच वाटत नव्हतं की आता बदलन, हे दारू पिऊनच मारणार म्हणले होते. सगळेच म्हणत होते, जगं म्हणत होतं आणि आम्हाला बी त्याची गॅरंटीच नव्हती म्हणली. त्याचं फळ माऊलीने दिलं म्हणले. पण कधी विचारनगत झाले. आता त्यांचे ज्ञानेश्वरीचे पारण किती झाले असेल त्यांनाच माहिती. पण बघा वयाच्या 15 वर्षापासून ते करतात, 15-16 वर्षापासून. आज त्यांचं 70च्या घरात असेल. तर ज्ञानेश्वरीने काय भेटतं ते आज काही मुले श्रीमंत माणसं नाहीत, पण त्यांच्या घरात जे आज आनंदाचा माहोल आहे ना ते फक्त ज्ञानेश्वरीमुळे. लोक म्हणते ज्ञानेश्वरी वाचून काय भेटतं, गीता वाचून काय भेटतं मला. आम्ही श्रीमंत होतो नाही होतो किंवा ते श्रीमंत झालेत नाही होते, पण संसारामध्ये दुःख असतं, सुख कमी, सुख पाहता जावा पडे दुःख पाडवता एवढे, ही जी म्हणे ना, दुःख अनंत आहे. प्रत्येक गोष्टीचं दुःख आहे. तो माझं ऐकत नाही, माझ्यासारखं घडत नाही, माझ्या मनासारखं होत नाही, हे सगळे दुःखच आहेत. पण त्यातून त्या ज्ञानेश्वरी जर बसलं, ज्ञानेश्वरीजवळ गेलं, तिला जर शरण गेलो तर ती हे जे सांगितलं आतापर्यंत ते त्यातून भेटतं. आणि भगवंताच्या मार्गाचं आपण भगवंताचे होतं, भगवंत होणार नाहीत पण भगवंताचे होतं, संताचे होतं आपण. तर त्या संताच्या संगतीत, ग्रंथाच्या संगतीत माणसामध्ये सहन करण्याची कॅपॅसिटी उभं राहते. भौतिक गोष्टी भेटताना नाही भेटताना हा भाग वेगळा आहे, पण सहन करण्याची गोष्टी. आणि एकदा समजा आपण कलेक्टर संघ जर दोस्ताना झाला तर ऑटोमॅटिक आपल्याला सगळं भेटणार नाही. भगवंत संघ दोस्ताना झाला आपल्याला भेटणारच आहे ना, मागायची गरज आहे नाही मागायची गरज नाही ना. पण अगोदर मला त्यांचे पैसे झालं, हे त्यांनी सांगितलेला अनुभव खरंच मला माझ्या जीवनाला इतका भावला की मी म्हणलं बाबा. आणि ते त्यांच्यामुळं मला सुद्धा ज्ञानेश्वरी आज 15-20 वर्ष झालं, आपण काही समजलं नाही, अजून काही कळत नाही त्यातलं. पण त्यांनी सांगितलं बालक म्हणून तिच्यापाशी बस, तिच्यापाशी रोज नमस्कार करा. मी सुद्धा त्यांचं अनुकरण करून बसायला आज करतो आहे. मला बी थोडाफार त्याचा अनुभव आला आहे. तर अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी वाचल्याने काय फायदा होतो. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, आपला टाईम वेस्ट जातो, आपल्या संसाराचा टाईम नाही. काय बरं विचार केला तर काय संग येणार आहे, काहीच नाही. येताना मोकळ्या हाताने आलं, लोक म्हणतात येताना मोकळ्या हाताने आलं, जाताना मोकळ्या हाताने. तसं होत नाही. जाताना घेऊन जातो आणि येताना काय घेऊन आलं तर येताना पाप पुण्य कर्म घेऊन आलेला असतो, आणि जाताना सुद्धा आपण जे कर्म काही चांगले कर्म वाईट कर्म याचं आपण घेऊन जातो. ते पुनर्जन्माला आपल्याला परत देह सोडला जातो. आत्मा अमर आहे. ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्यात होत्यात. धन्यवाद.